293चा प्रस्ताव होता ना. एक मिनिट. चलो स्टार्ट. एक मिनिट सर. काय तुझं करू का मी? या गिरीजी या. पाठीमागून शिरसाट साहेब येत आहेत माझं झाल्यावर. सेकंड जोरदार खडाजंगी झाली. शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना. विरोधक प्रामुख्याने म्हणत होते की आम्हाला बोलू दिलं जात नाहीये आणि आपल्याकडनं हातवारे केल्याचा देखील आरोप झाला आणि आपण आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. काय नेमकं घडलं? मुख्यमंत्र्यांनी नगर विकास संदर्भातला जो रिप्लाय दिलाय त्यावेळेला त्यांचं भाषण संपल्यानंतर भास्कर जाधव यांनी राईट टू रिप्लाय ची मागणी केली, मात्र चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांना नकार दिला. शेवटी त्यांनी हातवारे गेला असा आक्षेप घेण्यात आलेला सत्ताधारी पक्षाने. नाही आक्षेप काय तुम्ही पण पाहिले ना केले का नाही ती. आणि त्याने आक्षेप घेतला म्हणजे आता ऐका मी सुरुवात करतो थोडीशी. विधानसभा सभागृहामध्ये नियम 293चा जो प्रस्ताव होता त्याला आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उत्तर दिलं. प्रस्तावाची सुरुवात ही उबाटाचे सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरेंनी केली होती. आणि आता वास्तविक पाहता ही प्रथा परंपरा आणि पद्धत आहे विधानसभेतली की जेव्हा आपण एखादा प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावावरती चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्याला जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा जे जे सन्मान्य सदस्य चर्चेमध्ये सहभागी घेतात किंवा जे सन्मान्य सदस्य चर्चेची सुरुवात करतात ते रिप्लाय ऐकायला पूर्ण वेळ सभागृहामध्ये असतात. ही आजपर्यंतची प्रथा परंपरा पद्धत आहे आणि तसंच जवळजवळ सगळ्यांनी केलेलं आहे. आपण पाहिलं असेल आज माननीय शिंदे साहेबांचा रिप्लाय सुरू असताना ते रिप्लाय संपेपर्यंत उबाटाचे सदस्य ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते माननीय आदित्यजी ठाकरे सभागृहामध्ये नव्हते. चर्चा संपली. चर्चेला मुद्देसूद वस्तुस्थितीनिष्ठ आणि सगळी माहिती देणारं उत्तर विस्तृत जवळपास 1 तास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं. नेहमीप्रमाणे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव उठले आणि ते राईट टू रिप्लाय प्रमाणे मला बोलायचे म्हणून अध्यक्षांना विनंती केली. माननीय अध्यक्षांनी सांगितलं की राईट टू रिप्लाय तुम्हाला देता येणार नाही कारण नियमामध्ये जे सन्मान्य सदस्य चर्चा सुरुवात करतात त्यांनाच राईट टू रिप्लाय देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना बोलू दिलं नाही. तुम्हाला बोलता येणार नाही हे स्पष्ट सांगितलं. या उपर मान्य सदस्य भास्कर जाधव जोरजोरानं बोलायला लागले. अध्यक्ष महोदयांच्यावरती तिने आक्षेप घेतला. मान्य अध्यक्षांचं बघून अध्यक्ष महोदयांच्याकडे बघून तिने हातवारे केले आणि तुम्ही कामकाज रिटू शकत नाही, तुम्ही कामकाज रिटून नेऊ शकणार नाही, तुमच्यात हिंमत असेल तर मला सस्पेंड करा असं माननीय अध्यक्षांना एक प्रकारे चॅलेंज देणारं वक्तव्य सन्मान्य भास्कर जाधवांनी केलं. हे चालू असतानाच चर्चेचं उत्तर ऐकायला न बसलेले याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा हा गोंधळ झाला 2 मिनिटात सभागृहात आदित्य ठाकरे साहेब आले याचा अर्थ ते कुठंतरी या परिसरातच होते. मग जर तुम्ही विधिमंडळात होता, विधिमंडळाची तुमची आजची उपस्थितीची सही आहे तर मग तुम्ही स्वतः उपस्थित केलेल्या प्रस्तावाच्या चर्चेचं उत्तर ऐकायला का बसला नाही? मग ते आले आणि आल्यानंतरच आमच्या सगळ्यांच्याकडे समोर बघून ते हातवारे करायला लागले. ते जोरजोरानं काय बोलायला लागले, काय अपशब्द वापरायला लागले. त्या गोंधळामध्ये मग त्यांनी जसे आमच्याकडे हातवारे केले तसे आम्ही सुद्धा त्यांच्याकडे बघून आम्ही सांगितलं की तुम्ही शांत बसा. तुम्हाला असं काही सदस्य आक्रमक झाले, आमच्या बाजूची वेलमध्ये आले आणि हा सगळा गोंधळ झाल्यानंतर सभागृह तहकूब झालं. पुन्हा जेव्हा सभागृह मान्य अध्यक्षांनी सुरू केलं तेव्हा मी सभागृहामध्ये मागणी केली की भास्कर जाधवांचं वर्तन हे असंसदीय आहे, माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं माननीय विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणार आहे, माननीय विधानसभा अध्यक्षांवर हेतू आरोप करणार आहे, त्यांच्याकडे बघून हातवारे करणार हे कुठल्याही नियमात बसणार नाही. त्यांच्यावर कारवाई करा आणि चर्चेदरम्यान उत्तरादरम्यान गैरहजर राहणारे आणि केवळ चर्चा संपल्यानंतर सभागृहात येऊन समोरच्या सत्ताधारी आमदारांकडे बघून हातवारे करून त्याला अर्वाच्य बोलणारे, दमदाटी करणारे हे सगळे व्हिडिओ फुटेज हे अध्यक्ष महोदयांनी तपासावेत. जे काय त्यांच्या खाली बसून शॉर्ट हँड लिहून घेतात कानाला हिअरिंग मशीन लावून, त्यांच्याकडे जर काय रेकॉर्डिंग ह्या दोघांच्या शब्दांचं झालं असेल, आमचंही काढा त्यांचंही काढा, पण त्यांनी केलेलं 100% चुकीचं आहे आणि या दोन्ही सन्मान्य सदस्यांवर चौकशी करून अध्यक्षांनी कारवाई करावी
अशी मागणी आम्ही केलेली आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे की माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या निर्णयाची. काल मुख्यमंत्र्यांनी ऑफर दिली ठाकरेंना सोबत येण्याची, त्यानंतर चला कुठेतरी तिसरे आहे ना, लक्षवेधी आहे माझी 3 नंबरला. चला साहेब, हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित माझी करण्यात लक्षवेधी आला. लागलेली आहे. वारंवार विधान भवनात लक्षवेधींवरच जास्त भर दिला जातोय, त्यामागे नेमकं गौड काय आहे कोण असं म्हणलं? भास्करराव जाधव म्हणाले. अहो ते आयुध आहे. आता बघा माझी सुद्धा तिसऱ्या नंबरची परिषदेत लक्षवेधी ऐका 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 2 नंबरची लक्षवेधी सुरू झाली. आता मला निरोप आला 3 नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर द्यायला या. आता मला सभागृहात जायचंय. शेवटी सन्मान्य सदस्य त्यांच्या हिताचे प्रश्न मांडतात, त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडतात, त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात. त्यामुळे ते आयुध आहे, संसदीय अधिकारात दिलेलं आयुध आहे. त्यामुळे आपल्याला नक्की त्या सगळ्या आयुधांप्रमाणे या सगळ्या लिफ्ट बोलवा ना, लिफ्ट झालेल्या पिठाला जागलं पाहिजे. जे आरोप केले ते डोळ्यात डोळे घालून करायला हवे होते असं आदित्य ठाकरे म्हणाले. कुणाच्या आव त्याला पाहिजे ना समोर बसायला, डोळ्यात डोळे घालायला. पडून गेलं तुम्ही बसत नाही, तुम्ही ऐकत नाही. मागे जाऊन तुम्हाला बोला ना सभागृहामध्ये येऊन कुणी कुणाच्या डोळ्यात घालून काय बघायचं काय बोलायचं ते 10 वेळा आमची तयारी आहे. त्यांचंच धाडस नाही समोर येऊन बसायचं. अहो तुम्ही काय केलं 19ला म्हणाव, 2019ला तुम्ही मोदी साहेबांचे फोटो लावून निवडून आला, महायुतीतनं निवडून आला. कोणाबरोबर गद्दारी केली 2019ला? तुम्ही महायुतीतनं निवडून आला आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी केली. स्वतंत्र डिबेट ठेवा ह्या विषयावर. माझी केव्हाही चर्चा करायची तयारी आहे. माझी विनंती आहे. माझी लक्षवेधी लागलेली आहे. धन्यवाद.